नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन एक अपडेट आली आहे। मित्रांनो, शासनाने ही योजना जाहीर केल्यानंतर महिलेकडून 7 ते 8 प्रकारची कागदपत्रे मागितली जात होती। मात्र आता तुम्हाला फक्त 4च कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि हे 4 कागदपत्रे प्रत्येक महिलेकडे उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, हे कोणकोणती 4 कागदपत्रे आवश्यक आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आता तुम्हाला कोणकोणत्या 4 कागदांची आवश्यकता आहे ते पहा। मित्रांनो, हा आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज आणि या अर्जामध्ये थोडं खाली गेल्यावर या ठिकाणी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ते सांगितले आहे। तर यामध्ये पहा, तुम्हाला फक्त आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि बँक पासबुक झेरॉक्स एवढंच लागणार आहे आणि त्यासोबत एक अर्जदाराचा फोटो। त्याच्यानंतर मित्रांनो, हे जे अर्जदाराचे हमीपत्र सांगितले आहे हे ऑलरेडी अर्जासोबतच दिलेले आहे। त्यामध्ये तुम्हाला फक्त या बॉक्समध्ये बरोबर अशी खूण करून खाली या ठिकाणी सही किंवा अंगठा घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला कागदपत्रांसाठी जास्त धावपळ करण्याची गरज नाही। हे कागदपत्र तुमच्याकडे सहज उपलब्ध होणार आहेत। मित्रांनो, हा अर्ज कसा भरायचा आहे आणि अर्जाची PDF डाउनलोड करायची असेल तर या संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे। चॅनल वरती जाऊन पाहू शकता। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।